कारण तुम्ही कमी खाता हीच मोठी चूक करता. तुम्हाला प्रॉपर खाल्ल्याशिवाय वेट लॉस अजिबात आयुष्यात होत नाही. त्यामुळं पोट भरून खाल्ल्याशिवाय नाही. शरीराची गरज आहे अन्नाची, ती भागवायलाच पाहिजे आपण. पण ती भागवूनच वेट लॉस करायला लागणार आहे. म्हणजे कमी खाऊन पण फॅट वाढतं, प्रमाणापेक्षा जादा खाल्लं तरी फॅट वाढतं, 2 जेवणामध्ये अंतर खूप मोठं ठेवलं तरी फॅट वाढतं, प्रोटीन खाल्लं नाही तरी फॅट वाढतं, व्यायाम नाही केला तरी फॅट वाढतं. मग सगळीच कारणं आहेत की नाही आपल्यासाठी लागू, प्रत्येकांसाठी सगळ्याच कारणानं बॉडी फॅट वाढतं. मग बॉडी फॅट कमी करता येतं काम स्वतःवर करून. ओके, पुढे बघा, पोटावरची चरबी. पोटावरची चरबी लागते 1 ते 6. 50च्या पुढे कोण आहे त्यांचं 9 पर्यंत चालेल. ओके, आता या ताईंचं वय आहे 73, त्यांचं पोटावरची चरबी आहे 11. ओके, ताई 9 पर्यंत आणायची आहे त्यांना. 9, 10, 11, 3% जाणार. पोटावरची चरबी बॉडीतली सगळ्यात डेंजरस चरबी पोटावरची, कारण ही चरबी डायरेक्ट रक्तात मिक्स होत आहे. आणि ही रक्त आजकाल तुम्ही ऐकायला लागलाय ब्लॉकेजेस वाढायला लागलेत, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, सारखं स्ट्रेंथ टाकणं, सारखं टाकून जरी काही नाही झालं तर बायपास. ओके, मग हे वाढायला लागले. ते वाढायला आत साठलं कुठलं, तर ही रक्तातनं पोटावरनं डायरेक्ट ते रक्तात मिक्स होतं आणि ते रक्तवाहिनीच्या आत साठायला लागतंय. आणि बीपीचं प्रमाण पण वाढलंय की नाही लोकांचं सगळ्यांचं, तर त्याचं रक्तवाहिनीचा व्यास आतनं कमी व्हायला लागला, हृदय पंप करायला लागले आणि पुढे सगळं चोकअप आहे. काय होणार, त्याचं प्रेशर कशावर येणार, हृदयावर येणार की नाही. मग हृदय तुम्हाला बीपीची गोळी चालू होत्या आणि एकदा गोळी घेतला की कायमची. किती लोकांना येतात आता बीपीचा प्रॉब्लेम, एकच भारी. तर ही गोळी बंद होत्या बरं का, स्वतःवर काम केला तर. अरे 100% आम्ही डॉक्टरांच्या गोळ्या बंद झाल्यात आमच्याकडे कितीतरी लोकांच्या. पुढचं बघा, कॅलरीज, शरीराची ऊर्जा. ही ऊर्जा लागते 1000 ते 1200. हा तुमचा झोपल्यानंतरचा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट आहे. हे ज्याचं 1300, 1400, 1500 आहे लेडीज, लई भारी वजन कमी होतंय तुमचं. ओके, आणि जे जेंट्स 1500 ते 1000 म्हणजे 1500, 2000 पर्यंत आहेत, त्यांचं पण लई फास्ट वजन कमी होतंय. आता ज्यांचं 1200 ते आहे त्यांनी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल गाईड केलं जातं. खूप लोक असे आहेत ना, अजिबात खात नाहीत, खरं लई जाड आहेत, म्हणजे लई कमी खातात, खरं जाड आहेत. जी लोक खा 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 खातात ती बारीक बारीक आहेत, बरोबर. त्यांचा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट जादा असतो, म्हणून त्यांचं खाईल ते क्रशिंग होऊन फिनिश. आपल्या इथं खाईल ते मुळातच मोजून बघून विचार करून खाणार, मग काय होणार, मेटाबॉलिझम स्लो होतं, आपलं वेट वाढायला लागतं. मग आपल्याला हेच कमी करून घ्यायला लागतं. मग याच्यासाठी काय, 8000 कॅलरी खाल्ल्या तर 1 किलो वजन वाढते, 8000 कॅलरी व्यायाम करून खर्च केला तर 1 किलो वजन कमी होतं. पण व्यायाम करून खर्च केल्यानंतर भूक लागते, भूक लागल्यानंतर परत कॅलरीज खातो आपण. त्याच्यामुळे जेवढ्या खर्च केल्या तेवढ्या येऊन परत खातो आणि म्हणतो की एवढं सगळं करून काय फरक पडत नाही. ही कॅल्क्युलेशन आपण समजून घेत नाही. ओके, आता इथं मी तुम्हाला सांगितलं ज्याचं 1300, 1400च्या पुढे आहे त्यांचं भारी वजन कमी होणार, पण त्यांनी केलं तर, नाहीतर ते कमी होणार म्हणून कमी होत नसतं. त्याच्यासाठी जे प्लॅन आणि जे वर्क करावं लागतं ते वर्क केलं तर होतंय ते. ओके, पुढे बघा, आता BMI, बॉडी मास इंडेक्स, हे तुमचं लठ्ठपणाचं प्रमाण आहे. हे लागतं कमीत कमी 18, जास्तीत जास्त 25, आणि बेस्ट आणि आयडियल म्हणाल तर 23. 23 वरच यायला लागते बरं का शासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना. हे 23 वरच आणायला लागतंय आणि ठेवायला लागतंय, पण ते 23 वर ठेवत राहत नाही. भरती जॉईनिंगच्या वेळेला 23 लागते, नंतर मात्र सगळा पट्ट्याबळ होतोय. ओके, मग
आपल्याला पण हा BMI तुम्हाला जर मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वजनावरच काम करावं लागतं. तुमच्या वजनावर जसं काम कराल, तुमच्या लाटच्या रखाना मसल्सवर जेवढं काम कराल तेवढं BMI तुमचा रिटर्न यायला लागतं, नॉर्मलला यायला लागतं. तर आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या BMI वर आपण काम करायला पाहिजे, म्हणजे आपल्या वेटवर काम करायला पाहिजे. ही सोपी गोष्ट आहे, अवघड नाही आहे जर तुम्ही प्लॅनिंग न केला तर. नाहीतर विदाऊट प्लॅनिंग तुम्हाला वाटते त्या पद्धतीनं केला तर ती वाटतेली पद्धत ही सायंटिफिकली बरोबर आहे का हे पहिला जज करायला लागतं आणि मग करायला लागतं. जर तुम्ही म्हणाल वेट ज्यादा आहे, त्यांनी प्रयत्न केलेले नसतात का? त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात पण ते अपूर्ण होतात. इथं आम्ही म्हणतोय माळेत एक जरी मणी 108 ला कमी पडला तर ती जप माळ होत नाही. ते एक मणीचं पण तेवढंच महत्व आहे जेवढे 107 मण्यांचं आहे. म्हणजे 108वी मणी पण तेवढीच महत्वाची आहे. तसंच व्यायाम आणि या सगळ्या गोष्टी इथं तेवढ्याच महत्वाच्या आहेत. एवढं जरी राहत असेल ना तर तुम्हाला रिझल्टमध्ये फरक पडतो. ते काय राहतं हे आपल्यावर काम करणाऱ्या व्यक्तीला माहीत असायला पाहिजे तर आपल्याला बेस्ट रिझल्ट राहतो. ओके. बॉडी एज, शरीराची वय जेवढं आहे तेवढंच आहे का सगळ्यांचं? नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेवढे आहे त्याच्यापेक्षा बारकं दिसा वाटतं का मोठं व्हावं वाटतं? मला तरी 57 मध्ये 50 असावं असं वाटतं. एवढी अपेक्षा रास्त आहे ना. एक 5-6 वर्षांनी तरी पण लहान दिसावं की काय स्थिती आहे तुमची आता? हालत क्या आहे? आजकाल आपण काय म्हणायला लागलोय, आयुष्य कमी झालंय. आयुष्य कमी झालंय म्हणालोय ना. आयुष्य कमी नाही झालं. भगवंतानं प्रत्येकाला 100 वर्षाचे श्वास मोजून दिलेत. तुम्ही त्याला खर्च करायला लागलाय कसं त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही सारखं चिडचिड करता, श्वास वाढवता, त्याची गती वाढवता, डोक्यात वेगळा विचार आला तर हृदयाचे ठोके वाढतात, श्वासाची गती वाढते. तुम्ही तिची झीज करायला लागलाय शरीराची. ती तुम्ही म्हणाल नुसतंच खाण्यानं नाही, तुमच्या डोक्यात विचार जरी वेगळे आले, चुकीचे आले तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही हे आता ताईंचं 73 मध्ये 78च आहे, म्हणजे फक्त 5 वर्षाची झीज ती त्यांनी रिव्हर्स. तो 73 म्हणजे ते आपल्या आईच्या बाबांच्या वयाचे आहेत. ते त्यांनी जे खाल्ले ते आम्ही काय खाल्लंय नाही खाल्लं म्हणून त्यांची एक तेवढी चांगली आहे. ओके. ही जीत झाल्या कोण भरून काढणार? स्वतःच. पुढे बघा, पाठ सांध्यांची चरबी. पाठ सांध्यांची चरबी मुळात ही चरबी वाढते का? मला आता उठवूनच बसवणार बाजूला. लई भारी मैत्रिणी आहे. पाठ सांध्यांवरची चरबी साठते फक्त पाणी कमी पिल्यामुळं. मग आपल्याला खरं खरं सांगा, पाणी कधीपर्यंत पिणार आहे? कधीपर्यंत पिणार आहे? जिवंत आहे तोपर्यंत. तुम्हाला काय वाटतंय, जिवंत आहे तोपर्यंत पाणी पिणार आहे? जीव मेल्यावर पण पाणी घालतात चमच्याने. जीव गेलाय शेवटचं पाणी म्हणतात, परत येऊन घालतात. म्हणजे मेल्यावर पण पाणी पिणार आहे आपण. मग त्या पाण्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे काय नको आपण? पण किती लोकांना माहिती आहे का पाणी किती प्यायला पाहिजे, कधी प्यायला पाहिजे, कसं प्यायला पाहिजे, कुठलं प्यायला पाहिजे, त्याचं टेम्परेचर काय पाहिजे, त्याचा TDS काय पाहिजे, काय माहिती आहे आपल्याला सांगा? काय सुद्धा माहिती नाही. आणि मरेच तोपर्यंत पिणार आहे आपण ही गोष्ट. पण रिअल फॅक्ट आहे की आपण पाणीच कमी पितो. किती लोकांचा 8 ते 15 मध्ये आहे? TSF पाठ सांध्यांची चरबी 8 ते 15 मध्ये पाहिजे. मग 27च्या पुढे ज्यांचं आहे त्यांचे दुखादुखी चालू झाल्या ऑलरेडी. पाणी जेवढं जादा प्याल तेवढं शरीरातलं टॉक्सिन बाहेर पडतात. भांडी धुवायला पाणी कमी वापरलं तर भांडी स्वच्छ होतात का जादा वापरल्यावर भांडी स्वच्छ होतात? जादा वापरल्यावर.
मग शरीराला आतून धुवायला पाणी जादा वापरल्यावर स्वच्छ होईल काय कमी वापरल्यावर? माहिती आहे. मग आपण पाणी का पित नाही? पाणी कधी पितो आपण? तहान लागल्यानंतर. 70% पाणी बॉडीमध्ये आहे. त्यातलं पाणी जेव्हा कमी व्हायला लागतं त्यावेळेला सूचना मिळते आता पाणी प्या, कारण तुमच्या 70%तलं पाणी आता वापरलं शरीरातलं टॉक्सिन बाहेर काढायला, तर आता पाणी प्या अशी सूचना असतात. मग आपण पाणी पिणार आणि दररोज आणीबाणी निर्माण करणार. आणीबाणी एकदा दोनदा ठीक आहे, रोज किती वेळा आणीबाणी शिवाय तुम्ही हल्लाच नाही तर शरीराची यंत्रणा कोलॅप्स होऊन जाईल. मग आपण पाणी प्यायला पाहिजे, कारण तुम्ही जे जेवता खाता, तुम्ही जो श्वास घेता, त्या अन्नातनं जी साखर तयार होते, ऑक्सिजनमुळं त्या साखरेचं रूपांतर ऊर्जेत होतं पेशी लेवलला. तिथे ते टॉक्सिन तयार होतात, ते शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं असतं. ते श्वासावाटे, उच्छ्वासावाटे, घामावाटे आणि युरिन वाटे बाहेर पडतं. मग त्याला काय लागतं? पाणी लागतं. मग पाणी इनफ पिणं गरजेचं आहे. पण पाणी इनफ पिणं म्हणजे किती? 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. तर ताई तुम्ही आता 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. हार्टचा प्रॉब्लेम असेल, किडनी फेल्युअरचा प्रॉब्लेम असेल, पाण्याबद्दल रिस्ट्रिक्शन्स डॉक्टरांनी दिले असतील तर तेच फॉलो करायचं. बाकी सगळेजण आपण नॉर्मल आहोत, तर नॉर्मल लोकांनी 20 किलो वजनाला 1 लिटर. मग आता 100 किलो वजन असेल त्याने 5 लिटर प्यायचं का? 4 लिटर. ओके. एका वेळेला किती प्यायचं? 300 ते 400 मिलीपेक्षा जादा पाणी प्यायचं नाही. तासाला 1-1 ग्लास पाणी प्यायला पाहिजे आपण. पण आपण तेच पित नाही आणि वरून क्रीम एवढ्या लावतो, क्रीम स्किनला ग्लो येण्यासाठी, बाकी सगळ्यासाठी. पण पाणी प्यायला लागला तरी सुद्धा किती भारी होते माहिती स्किन. आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. ओके. आणि इथं या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज घ्यायला पाहिजे काय नको? आमचं सकाळी सेशन असतं ऑनलाईनवर, आरोग्याचा रेडिओ. किती जणांच्याकडे तो बारका मोबाईल आहे, छोटा नोकिया वाला? एकट्यांच्याकडेच आहे. मोठा आहे. आता आम्ही बारक्याच मोबाईलवर भेटणार, काय करायचं आता? आरोग्यावर काम करणार आहे, घ्यायला नको बारका मोबाईल तुम्ही? स्वतःच्या आरोग्यापेक्षा 2-2.5 हजार रुपये जादा आहेत काय? नाही. म्हणतात ही लोक लई स्मार्ट आहेत. ते आपल्याला स्मार्ट बनायला पाहिजे आता. कारण काय आहे, त्या मोबाईलवर भेटता येत नाही. कारण त्या मोबाईलवर ना व्हॉट्सअप आहे, ना झूम येत नाही, ना फेसबुक येत नाही, म्हणून ते लोक असतात. खरं तर आपल्याला ऑपरेट करता येत नाही म्हणून आपण घेत नाही. बरोबर. म्हणून घेत नाही. हा. पण आता नातवंडांच्याकडे टॅब आहेत, त्यामुळे आता आजीने नातवंडांकडनं मागून घ्यायचा, तुझं सकाळी मला ऐकायला पाहिजे बाबा म्हणून. टेन्शन घेऊ नका, स्वतःला 2,500 पण खर्च करायला लावत नाही. तुमचा जो मोबाईलवर आहे त्याच्यावरच भेटता येत आहे. पण ते सगळे लई काम आहे, लई गडबड आहे माझी, माझं हे आहे, माझं ते आहे. किती लोकांना वाटतंय सकाळी आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात गडबड आहे म्हणून? सगळ्यांच्याच आहे. बरोबर आहे. मग आमच्या पण घरात गडबड असणार काय नसणार? असणार. काम कशाने करतो? हाताने पायाने काम करतो. कानाने कुणी काम करतंय काय? नाही की नाही? तुम्हाला मस्त सांगते मी, कानानं फक्त आमचं ऐका, हातापायानं काम करा तुमची. तेवढे सकाळी 7:15 पासून ऐका, म्हणजे तुमच्यामध्ये चेंज होतोय. एका दिवसात कधी व्यक्ती बदलू शकत नाही. ती अँगलनं बदलत आली तर तिच्यात बदल होतो आणि तो बदल इतका ड्रास्टिक चेंज होतो. तुमच्या स्वभावामध्ये होतो, तुमच्या विचारांमध्ये होतो, तुमच्या आचरणात होतो. या सगळा बदल करायला तुम्हाला तुमच्यावर काम करावं लागेलच. आणि रोज उठून प्रत्येक गोष्टीचा पाण्याबद्दल अभ्यास करायची गरज नाही. कुणीतरी अभ्यास करतोय, एक्सपर्ट आहे, तो तुम्हाला तिथं नॉलेज देतो. इथं नॉलेज फक्त कानाने घ्या. रोज थेंबे थेंबे तळे साचे, एकदम एवढं घेऊ नका. छोटं नॉलेज मिळतंय, एवढंच करा. सगळ्यात लाटचा रकाना, मसल, स्नायूंची ताकद ही किती पाहिजे बघा? पुरुषांना 36, महिलांना 28. कोण लोक आहेत ह्याच्यात?
सगळ्यात वाढवून ठेवलाय, ह्याच्यात पण का वाढवलं नाही? इथं वाढवायला सांगितलं, इथं कमी केलाय आणि तिकडे वाढवलाय. आता या स्नायूंची ताकद वाढायला करायला काय लागतं? स्नायूंना काय लागतं माहितीये तुम्हाला? प्रोटीन आणि व्यायाम, 2 गोष्टी लागतात. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याकडे काय आहे? दुष्काळ आहे. प्रोटीन पण नाही आणि व्यायाम पण नाही. तर प्रोटीन असतं कशा? कडधान्यांमध्ये, नट्स सगळे, म्हणजे अक्रोड, बदाम, ड्रायफ्रुट्स. ओके. दुसरं नॉनव्हेज आणि दुधाचे पदार्थ. तर नॉनव्हेजच्या बाबतीत म्हणाल तर त्याचं सगळं फ्राय काय सगळा गोंधळ करून त्याच्यातलं सगळं घालवतो, खाताण्याची पद्धत चुकवतो. त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट होत नाही, कारण त्या दिवशी ज्यादा सिंपल कार्ब्स खाता तुम्ही. भाजी बरोबर एक भाकरी खाल तर नॉनव्हेज बरोबर चतकोर तर कावेना ज्यादा खाल्लीच जाते लोकांची. दुसरं, मी नॉनव्हेज बद्दल मला ज्यादा माहिती नाही, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. दुसरं, कडधान्य. तुमच्याकडे बटाट्याच्या भाजीलाच उसळ म्हणतात काय कडधान्याच्या भाजीला उसळ म्हणतात? कडधान्य. म्हणजे मुंबईमध्ये किती फरक आहे बघा, मला तिथे. यांच्याकडे बटाट्याच्या भाजीला उसळ म्हणतात. मग कडधान्याची भाजी रोजच उसळ, ड्राय भाजी किती लोक करतो आपण? 2-3दा होते. पण तुमच्या पेशीला रोज गरज आहे, कारण प्रोटीन हे शरीरात साठवलं जात नाही. त्याची रिक्वायरमेंट रोज तुमच्या पेशी, एवढ्या सगळ्या पेशी, एवढे सगळे अवयव बनले, एवढे सगळे संस्था बनल्या, तुम्ही बनलाय पेशीने. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तुमची पेशी हेल्दी पाहिजे, आणि त्याची डेली रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची. किती? तर तुमचं वजन किती आहे तेवढं. आता यांचं 70 ग्रॅम प्रोटीनची येणार रिक्वायरमेंट आहे. आता 70 ग्रॅम प्रोटीन खायचं झालं तर कडधान्य किती खायला पाहिजे बघा. नुसतं कडधान्यच खाऊ आपण, तर किती खायला पाहिजे? 30 ग्रॅम कडधान्य खाल्लं तर 4 ग्रॅम प्रोटीन बॉडी घेत्या. 9 आहे पण 4च घेत्या, कारण कडधान्यातलं प्रोटीन ही ग्रेड Cच आहे. एखादा दिवस तुम्ही बघा, एवढं पिठलं ज्यादा खाऊन बघा, पोट गॅस धरतं. पोळी खाल्ली, पोट गॅस धरतं, तेवढं डायजेस्ट करू शकत नाही बॉडी, म्हणजे त्याचा ग्रेड C आहे म्हणून. मग आता त्यातलं 4 ग्रॅम घेणार आहे, तर तुम्हाला किती ग्रॅम यांना खायला पाहिजे? तर यांना 500 ग्रॅम कडधान्य खायला पाहिजे रोज. पॉसिबल आहे? आणि कडधान्यात 19 ते 43 ग्रॅम फॅट आहे. जे फॅट आहे ते ओमेगा 6 आहे. इम्पॉसिबल. अक्रोड, बदाम किती लोक खातो? 2 नाही तर 3 अक्रोड, बदाम, त्याच्याविषयी ज्यादा खात नाही. मॅक्झिमम 4. त्याच्यातनं दाताच्या आरोग्याला बासवील एवढं पण प्रोटीन मिळत नाही. आणि राहता राहिलं दूध, प्यायचं सोपं आहे की नाही? सगळ्यात मेन महत्वाचं, प्यायचं लई सोपं आहे. आता हे ना एका ग्लासमध्ये 9 ग्रॅम प्रोटीन, हे ना 70 किलो वजन आहे, 9 ते 72, 7 ते 8 ग्लास दूध प्यायला पाहिजे. पिऊ शकतात, पचवू शकतात? नाही. आणि त्याच्यात फॅट आहे ते 5 तुम्ही घेता ते 6 फॅटचं दूध, 6 ते 11 फॅट, त्याच्यात फॅट आहे, ते पण ओमेगा 6 आहे. मग त्यांना प्रोटीन मिळालं तर ते भीक नको खरं कुत्रावर, फॅट परत वाढायला लागलं. म्हणजे फॅट फ्री प्रोटीन ब्लेंड आपल्याला मिळणं गरजेचं आहे, आणि ते सगळे इम्पॉसिबल आहे. म्हणून आरोग्य बिघडायला लागले एवढं. तरी पण आपण गाफील राहतोय. जर आपण आपल्या आरोग्यावर काम करायचं असेल तर तुम्हाला 40 विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. कुणाला नावं माहिती आहेत? मला पण माहिती नाही. माहिती आहेत खरं पाठ नाही. माहिती आहेत आपल्याला 40 विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर विटॅमिन्स आणि मिनरल्स घेतो कधी? आजारी पडल्यावर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन दिल्यावर टॉनिक म्हणून. रोज बॉडी रिपेरी व्हायला ऊर्जा लागते. ती ऊर्जा जास्त निर्माण झाली की बॉडी आपोआप होते. आजकाल पालेभाज्या, फळं खातो किती? खूप कमी. कसं मिळणार? मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळणार नाही आहेत, त्या घेऊन खाऊन आरोग्य करावं, व्यवस्थित ठेवावंच लागेल.
नाही तर मग डॉक्टर आत घेतात आणि सांगतात एवढं भरा आणि तेवढं भरा, आणि आरोग्य डावावर लावतो ते. मग आपलं आयुष्य डावावर लावण्यापेक्षा आपल्या आरोग्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, की ज्याच्यासाठी थोडासा व्यायाम, थोडासा खानपानमधला बदल, कमी खाऊन नाही, जादा खाऊन. दुसरं, ज्या गोष्टी राहतात त्या ॲड करा. डोकीत फक्त चांगले विचार जेवढं देता येतील तेवढा वेळ द्या. येताना तर आपण सगळे निगेटिव्ह आहोत. आपल्या डोकीत 60 ते 80,000 विचार येतात 24 तासात. तुम्हाला माहिती असो अगर नसो, किती वेळा मनात काय काय झलका येऊन जातात बघा. एवढ्या असतात, एवढ्या 60 ते 80,000 विचार येतात 24 तासामध्ये. त्या विचारांचा मागोवा घेत बसायचं का आपले विचार बनाय जिंदगी. स्वतःचे विचार बदलायचे. विचार बदलायचे असते तर चांगल्या विचार करणाऱ्या लोकांबरोबर राहणं, आपण आपलं आयुष्य वाढवणं, आपण आपल्या आरोग्यावर काम करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि ते करायला कुणाला लागणार आहे? तुम्हालाच. त्यामुळं उद्यापासून आमचे कॉल जॉईन करा. फ्री आहेत, कुठल्याही कॉलवरही नाही आहे. आम्ही न्यूट्रिशनवर पण काम करतो. ज्या गोष्टींची कमतरताच असणारच आहे, कारण आज तुम्ही बघितलं ॲन ॲव्हरेज त्यांचं आरोग्य चांगलं आहे. ओके, 73 वय आहे, 73. आज त्यांनी जे खाल्लंय ते आपल्याला मिळत नाही आहे. तुम्हाला वाटेल माझी शेती आहे, ह्याऊ आहे त्याऊ आहे. आज देशी वाण आणि या सगळ्या गोष्टी नाही आहेत आपल्याकडं. त्याच्यामुळं ना न्यूट्रिशन ही जमिनीत नाही आहे. पिकात येणार कुठनं आणि ताटात येणार कुठनं आणि पोटात जाणार कुठनं. आणि सांगू दे, कार ज्वारी खाल्ल्या, शाळू खाल्लाय त्यांनी, तो काळ त्याचा होता. कार ज्वारी 6 महिने, शेंगा भुईमुगाच्या 6 महिन्याच्या होत्या. आमच्या वेळेला 6 महिन्याच्या होत्या, त्या तर आमच्या आधीच्या आहेत. बरोबर. बाकी सगळं हे आत्ता 90 दिवसात निघतंय. त्या जमिनीत आम्ही जे घालत होतो, मी जे घालत होतो ते आत्ता मिळत नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना काय मिळणार आहे? त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी कमी आहेत त्या घ्याव्याच लागतात, करावंच लागतं. प्रॉपर स्वतःवर वर्क करायला पाहिजे, तर आरोग्य मिळतं. ओके. तुमच्या काही शंका असल्या तर विचारू शकता. कुणाला काही चॅलेंज असेल, स्वतःला काम करायचं असेल स्वतःवर, तुम्हाला काहीही असू दे, तुमचं सगळं सॉल्व्ह होतं. पण तुम्हाला करायचं असेल तर आम्ही सांगतो म्हणून काही होणार नाही. तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यामुळं स्वतः रोज एवढे सगळं वर्कआउट आहे. योगा आहे रोज सकाळी 6 ते 7, 5:30 वाजता सकाळी वर्कआउट असतो. 7:15 वाजता ओंकार साधना चालू होत्या. घरात लावा म्हणा, ओंकाराचे खूप फायदे आहेत. 7:30 पावणे 8 वाजता आमचं नॉलेज चालू होतं. कानानं ऐकायचं काम करत करत. काय नाही, आमच्याकडे सगळे स्वयंपाक करत खिडकीत ठेवून ऐकत असतात, काम करत असतात. आमचं काम करत करत ऐकतात. त्यानंतर बाकी दिवसभरात पण सेशन आहे. तुम्हाला सगळ्याची नॉलेज मिळेल. सगळ्यासाठी झूम ॲप लागतो. झूम ॲप डाउनलोड करा, लिंक मागा, काम करा. स्वतःचं आरोग्य असंच भगवंतानं दिलं नाही तुम्हाला, काहीतरी त्या आईबाबाची पुण्याई आहे म्हणून आपल्याला हे शरीर मिळालं आहे. त्याची कदर करा सगळेच. त्याच्याबद्दल गाफील राहू नका. गाफील राहिला तर लई मोठी किंमत मोजावी लागते. योगा छान असतं, म्हणजे असे साधे साधे आहे पण सगळ्यांना जमेल असे आसनं आहे आणि त्याचा बेनिफिट पण आहे. नीता मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स सांगा की काय काय किती प्रोग्रेस केला. शेड्यूल कसं पाहिजे मॅडम? जेवण सकाळीपासून तर रात्री. आता सांगा त्यांचं जरा एक्सपिरियन्स आहे का? हां. नमस्कार सगळ्यांना. मी ऑक्टोबर महिन्यात मला आशाताईंनी लिंक दिली होती. मॅडमचा हेल्थ टॉक झाला होता जुलै महिन्यात. त्यावेळेस पण मॅडमनी अशीच माहिती सांगितली होती आणि त्या दिवसापासून मला मनापासून वाटलं की खरंच मला तर माझ्यावर काम करायला पाहिजे. तोपर्यंत मला याच वाटतं मी जशी आहे तशी छान आहे, व्यवस्थित आहे, मला काही कोणी काही बोलत नाही, तू चांगली दिसते. मी पण त्याच भ्रमात होते. ज्यावेळेस ते असं काढलं त्यावेळेस कळलं की आपण याच्यात कुठंच बसत नाही. तेव्हापासून मग ते मी ताईंच्या मागे लागले की ताई मला काहीतरी करायचं आहे. मला लिंक मिळाली, मी सेशन अटेंड करते. नंतर सकस संतुलित आहार पण मी चालू केला.
त्यांचे जे विचार असतात, रोज छान छान विषय असतात ते मी ऐकते. आणि मी एंट्री केली होती खास माझ्या वजनासाठी. मला वजन कमी करायचं होतं. वजन तर माझं कमी झालंच, पण वजनाच्या व्यतिरिक्त माझ्या स्किनची क्वालिटी म्हणजे चांगली झाली, हेअरवर चांगलं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की आपण फिजिकली म्हणजे वजन दिसतंय कमी झालं आहे, पण माझा मानसिक विचार करण्याची क्षमता माझी आता बदलली. मी पहिले चिडचिड खूप करायची, आता मी बिलकुल माझं चिडचिड करणं थांबलं आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा आली ना ती शांतपणे रिॲक्ट करणं हा खूप मोठा पॉझिटिव्ह बदल मला झाला आहे माझ्यामध्ये. तसं आमचं असं काही दोघांमध्ये असं काही होत तर नाही, पण आता ते कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. आणि मी माझ्या मुलाला पण मी चालू केलं आहे, तर त्याचं पण जवळजवळ 20 ते 25 दिवसामध्ये 2 ते 2.5 किलोचं वजन वाढलं आहे. त्यांना मी वजन वाढवण्यासाठी केलं होतं आणि मी जवळजवळ 3 महिन्यामध्ये 7 किलोचा वेट लॉस केलेला आहे. त्यांनाच तुम्ही ओळखताय ना फक्त? आशाताईंमधला तर बदल, आशाताईंमध्ये बदल तुम्हाला जाणवायला की नाही? त्रास होता ना, सेमच आहेत.